मागच्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शुवेंदू अधिकारी हे बंगालचे मुख्यमंत्री झाले. जेव्हापासून ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावलाय, जे आतापर्यंत पेंडिंग ठेवले गेले होते. यातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसला फेन्सिंग करण्यासाठी, कुंपण घालण्यासाठी भारत आणि बांगलादेश बॉर्डरवरती जे जमीन अधिग्रहण करायचं होतं त्याचा निर्णय 45 दिवसांच्या आत केला जाईल असं सांगितलं आणि 600 एकर जमीन त्यांनी ऑलरेडी BSFला ट्रान्सफर देखील केली. याच्याशिवाय आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामध्ये काही वादग्रस्त निर्णय, खरं तर हे निर्णय योग्य आहेत, पण ते पश्चिम बंगालमध्ये या अगोदर ज्या प्रकारचे राज्यकर्त्यांनी राज्य केलं ते बघितलं तर ते वादग्रस्त ठरतायत. ते मध्ये रस्त्यावरती नमाज पढता येणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलाय. याचबरोबर लाऊड स्पीकर लावून संपूर्ण शहरात, गावात आवाज पसरवता येणार नाही असंही त्यांनी सांगितलंय. या सगळ्या गोष्टींच्यामुळं मोठ्या प्रमाणावर क्लॅशेस व्हायला लागलेत, वाद व्हायला लागलेत आणि याचा परिणाम देखील दिसायला लागलाय. आता शुवेंदू अधिकारींनी पश्चिम बंगालमध्ये योगी पॅटर्न चालू केलाय. याचा परिणाम देखील आता दिसतोय आणि एकूणच परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये काय आहे, काय काय घडतंय आणि मागच्या काही दिवसात कसं शुवेंदू अधिकारी या सगळ्या गोष्टी बदलायचा प्रयत्न करतायत, ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मागच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये अनेक फाजील धंदे केले गेले, अनेक प्रकारचे लाड केले गेले. या सगळ्या गोष्टींचा परिणाम बंगालमध्ये, संपूर्ण राज्यामध्ये दिसत होता. बंगालमध्ये भारतीय न्याय संहिता म्हणजे जो IPCला बदलून जो नवीन कायदा, जो कोड ऑफ कंडक्ट भारतात आणला होता, तोच त्यांनी नाकारलेला होता, तो लागू केला नव्हता. आयुष्मान भारत योजनेसारख्या अनेक योजना बंगालमध्ये लागू केल्या नव्हत्या. यांच्याबरोबरच बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी एक प्रकारच्या अशा गोष्टी आतापर्यंत चालू ठेवलेल्या होत्या, ज्या खरं तर बंदी घालणं अगोदरच गरजेचं होतं. पण 2016 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना ममता बॅनर्जी याच असं म्हणाल्या होत्या, मैं ईश्वर और अल्लाह के साक्ष से शपथ लेती हूं. म्हणजे थोडक्यात त्यांना फक्त ईश्वर म्हटलं तर आपण हिंदुत्ववादी आहोत असं वाटतंय की काय, म्हणून त्यांनी अल्लाह हा शब्द देखील त्याच्यामध्ये घातला. खरं तर असा घालायची काही गरज नव्हती, पण त्यांनी तो घातला आणि या सगळ्याचा मेसेज जनतेमध्ये जात असतो आणि त्याचा परिणाम देखील दिसत असतो. त्यामुळं जनतेमध्ये आणि पश्चिम बंगालची राजधानी असणाऱ्या कलकत्तामधल्या अनेक भागांमध्ये सर्रास रस्त्यावरती प्रत्येक शुक्रवारी नमाज पढले जायचे आणि रस्त्यावरचं सगळं ट्रॅफिक ब्लॉक केलं जायचं. याच्यावरती कोणताही उपाय नव्हता, याच्यावरती कोणतीही तक्रार नव्हती, याच्यावरती कोणीही पोलीस ॲक्शन घेऊ शकत नव्हता. या सगळ्या गोष्टी आता बदलायला सुरुवात झाली आणि यामध्ये झालं असं की पश्चिम बंगालच्या नव्या सरकारनं जो निर्णय घेतलाय की रस्त्यावर नमाज पढायचं नाही, आता याची पोलीस अंमलबजावणी करायचा प्रयत्न करत होते. राजा बाजार नावाचा एरिया आहे, जो कलकत्ता या राजधानी एरियामध्येच आहे. तिथं पोलीस आणि हे जे नमाज पढणारे लोक होते यांच्यामध्ये वाद झाला, यांच्यामध्ये पोलिसांच्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी इल्लीगल आहेत हे सांगताना सुद्धा या गोष्टी घडल्या. आणि त्याच काळामध्ये इथल्या तिलजला नावाचा जो एरिया आहे, तिथं जीजे खान नावाचा रोड आहे, या रस्त्यावरती एक घटना घडली. इथं एक इल्लीगल लेदर फॅक्टरी होती, जी फॅक्टरीच इल्लीगल होती. आणि पश्चिम बंगालमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की इथं मोठ्या प्रमाणावरती गायी आणि बैलांची तस्करी केली जाते, त्यांच्यापासून लेदर बनवलं जातं. हे सगळं रॅकेट चालतं. याच्यावर देखील आता नव्या सरकारनं बंदी घातली. त्यामुळे इथल्या लेदर फॅक्टरीला आग लागली आणि या आगीमध्ये 2 कामगार मृत्यू पावले, आणखी 3 जण जखमी झाले. या गोष्टीचा मग सरकारनं फायदा घेतला आणि सरकारनं ठरवलं की या सगळ्या लेदर फॅक्टरीज आणि या लेदर फॅक्टरीच्या आधारानं तिथं वाढलेल्या इल्लीगल वस्त्या या सगळ्यांच्यावरच क्रॅकडाऊन करायला पाहिजे. आणि पश्चिम बंगालमध्ये चालू झाला योगी पॅटर्न. शुवेंदू अधिकारींनी नमाजबद्दलचा मुद्दा अगोदरच सांगितला होता. त्यांनी सांगितलं की लाऊड स्पीकर्स देखील जे मशिदीच्या आत असायला पाहिजेत, ते मशिदीच्या बाहेर लोकांना त्रास होईल असे नसायला पाहिजेत. याच्याबरोबर मग BJP देखील अग्रेसिव्ह झाली. BJPचे तिथले आमदार वगैरे सगळे अग्रेसिव्ह होऊन या विषयावरती वाद घालायला लागले. या सगळ्या गोष्टी एकूणच कलकत्त्यात आजपर्यंत कधी होत नव्हत्या, त्या आता व्हायला लागल्या. आणि त्यामुळेच तिलजला, मोमिनपूर, इक्बालपूर, कसबा हे जे कलकत्त्यामध्ये असणारे भाग आहेत, हे सगळे बघा पश्चिम बंगालच्या राजधानीतले भाग आहेत. आणि या सगळ्या राजधानीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर इल्लीगल कन्स्ट्रक्शन झालेले आहेत. इल्लीगल ह्या फॅक्टरी चालतात, लोक रस्त्यावर नमाज पढतात. या गोष्टी कुठल्याही राजधानीला शोभत नाहीत, पण तरी देखील इथं या चालवल्या जात होत्या. या सगळ्यांच्या वरती आता क्रॅकडाऊन चालू झाला, म्हणजे बुलडोजर ॲक्शन चालू आहे. बुलडोजर ॲक्शननं सध्या पश्चिम बंगालमध्ये या सगळ्या इल्लीगल फॅक्टरीज, ज्या चामड्याच्या फॅक्टरीज आहेत, त्या पाडायचं काम चालू आहे. याच्याशिवाय इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या फॅक्टरीज सुद्धा
पाडायचं काम चालू आहे. याशिवाय कलकत्त्यामध्ये जे इतर काही बांधकामं होती जी इल्लीगल आहेत, जी अशाच पद्धतीने धाकदपटशाने किंवा पॉलिटिकल आशीर्वादानं बांधलेली आहेत, ती देखील पाडायचं काम चालू आहे. पश्चिम बंगालमध्ये नवीन नगरपालिकेच्या संबंधाचे जे मंत्री आहेत अग्निमित्रा पॉल यांनी सांगितलं की इल्लीगल बिल्डिंग्स ज्या कुठल्या अनधिकृत बांधकामं असेल त्यांना आणि ज्यांचं फायरचं लायसन्स संपलेलं आहे त्या सगळ्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे आणि या नोटिसीला प्रत्येकानं ते जे काही टाइम फ्रेम सांगितल्या त्या टाइम फ्रेमच्या अगोदर त्याचं लिगलायझेशन आयदर व्हायला पाहिजे किंवा एक्सपायर झाला असेल फायर लायसन्स तर ते व्हायला पाहिजे, अन्यथा या सगळ्या घरांवर देखील बुलडोजर चालवला जाईल असं अग्निमित्रा पॉल यांनी सांगितलंय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आणि विशेषतः कलकत्ता या राजधानीपासूनच शुभेंदू अधिकाऱ्यांनी या सगळ्या सफाईची सुरुवात केलेली आहे. याच्याशिवाय जे बॉर्डरचं फेन्सिंगचं काम आहे त्याच्यासाठी तर त्यांनी 600 एकर जागा BSF कडे सुपूर्द सुद्धा केलेली आहे आणि उरलेली जागा ते 45 दिवसांच्या आत म्हणजे पुढच्या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत करणार आहेत. 24 जून ही डेडलाईन आहे आणि एवढ्या दिवसात त्यांनी हे ट्रान्सफर करेन असं अगोदरच सांगितलं होतं. निवडणुकीच्या पूर्वीच आश्वासन दिलं होतं. ही एक साधीशी गोष्ट ममता बॅनर्जी मागच्या 15 वर्षात करू शकल्या नाहीत. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. कारण हेच जे पॉकेट्स होते जिथून भारत आणि बांगलादेशमध्ये बॉर्डरमध्ये फेन्सिंग नव्हतं, कुंपण नव्हतं, तिथं कुणी जाऊ शकत नव्हतं, या सगळ्या गोष्टींचा फायदा बांगलादेशी घेत होते आणि ते भारतामध्ये घुसत होते आणि भारतामध्ये येऊन इल्लिगली राहत होते. बंगालमध्ये राहत असतील तर गोष्ट वेगळी, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अगदी महाराष्ट्रात मध्ये देखील हे बांगलादेशी घुसलेले आहेत. या सगळ्यांचा इलाज करणं लवकरच गरजेचं आहे आणि बंगालमध्ये ही जी बुलडोजर ॲक्शन चालू झालेली आहे ही बुलडोजर आणि हा बुलडोजर इथं चालतच राहील असं सध्या तरी वाटतंय. कारण बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी वसलेले आहेत, त्यांच्या स्वतःच्या गल्ल्या आहेत, वस्त्या आहेत, ठाणी आहेत आणि त्यांना असं सहजासहजी घालवता येणार नाही. कारण त्याच्यासाठी आपल्याकडे कायदेमंडळ आहे, न्यायव्यवस्था आहे, या सगळ्यांचा वापर हे लोक करतीलच आणि त्याचा परिणाम देखील आपल्याला हळूहळू भोगावा लागेल. पण या गोष्टीची साफसफाई चालू करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती शुभेंदू अधिकाऱ्यांनी बुलडोजर ॲक्शनच्या माध्यमातून केलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या संपूर्ण घटनांच्या बद्दल आणि बुलडोजर ॲक्शन जी योगी आदित्यनाथांनी सुरुवात केली, आता सध्या ती महाराष्ट्रात देखील होत असते, MP मध्ये होत असते, प्रत्येक राज्यामध्ये कधी ना कधी बुलडोजर ॲक्शन होत असते. या ॲक्शनबद्दल ही जी झटपट न्याय देण्याची पद्धत आहे, कधी कधी याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. कारण न्यायव्यवस्था असताना देखील तुम्ही अशा पद्धतीने न्याय का देता, याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. हे योग्य आहे की अयोग्य आहे ते देखील सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.